पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो. आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात तिसरं आलंय. ई-ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालंय. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचा सुद्धा या बाबतीत गौरव झालेला. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या. एकूण 1000 पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5,500 पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून दिल्या. ग्रामविकासात माझी वसुंधरा अभियानात ठाणे जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावामध्ये रस्ते, सौर दिवे, CCTV, आरोग्य शिबिरं अशा अनेक सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या नागरिकांना मिळत आहेत. ठाणे जिल्हा शेतीच्या बाबतीत सुद्धा नवनवीन उपक्रम आखतो आहे. प्रगत शेतकरी आपल्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळतो. यावेळेस विविध योजनांमधून 46 शेतकऱ्यांना नवीन विहिरी देण्यात आल्या. आधुनिक शेती पद्धती आणि पारंपरिक बियाणांचं संवर्धन यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढत आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची देखील चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. सुमारे 1,500 रुग्णांना घरपोच सेवा या ठिकाणी आपण दिली जाते आहे. सिकल सेल अभियानात 6 लाख तपासण्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे HPV लसीकरण करून हजारो मुलींना कर्करोगापासून वाचवण्याचं काम या ठिकाणी, संरक्षण देण्याचं काम यात सुरू आहे.